नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच घेऊयात काही राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा राजकारण सुपरफास्ट मधून। पुणे विधान परिषदेच्या जागेवरती भाजप आग्रही आहे। पुण्याची जागा भाजपने लढवावी ही मागणी भाजप आमदार पदाधिकारी आणि इच्छुकांनी मुख्यमंत्र्यांकडे लावून धरली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा मंत्री बावनकुळेंनी समाचार घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांवरती टीका करताना सपकाळांनी आपल्या राजकीय उंचीचं भान ठेवावं, नसता भाजप कार्यकर्ते त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा बावनकुळेंनी दिला। गोकुळ दूध संघाच्या उत्पादकांना हलाल प्रमाणपत्र देण्यावरून वाद पेटलाय। हलाल प्रमाणपत्राची गोकुळला गरज आहे काय असा सवाल सुद्धा उपस्थित करण्यात येतोय। भिवंडी-वाडा महामार्गाची खासदार सुरेश म्हात्रे यांनी पाहणी केली। यावेळी पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची आवश्यक कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत असे निर्देश सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत। पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधामध्ये अमरावतीमध्ये युवक काँग्रेसनं आंदोलन केलं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी नागरिकांना मेलोडी चॉकलेट वाटून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला। सरकार विरोधामध्ये बोलणं हे विरोधकांचं काम आहे। बेकायदा गोष्टींना आळा घालणं सरकारचं काम असल्याचं वक्तव्य भाजपचे आमदार माधुरी मिसाळ यांनी केलं। कांद्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला। योगेंद्र पवारांनी अभियंता धर्मराज पेटकरांना जाब विचारला। वीज पुरवठ्याबाबत योगेंद्र पवार चांगलेच आक्रमक सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबईमध्ये आता रक्तासाठी पैसे मोजावे लागणार आहेत। मुंबई पालिकेच्या ब्लड बँकेचं खासगीकरण केलं जाणार आहे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी पालिका प्रशासनावरती सटकून टीका केली। महाराष्ट्र काँग्रेसनं केंद्र सरकार विरोधामध्ये मेलोडी वाटप करत आंदोलन केलं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। अजित पवार विमान अपघात प्रकरणी आपण शब्द देऊन 2.5 महिने होत आले। 2.5 महिन्यामध्ये काय कारवाई झाली हे आपण सांगावं असं म्हणत आमदार रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सवाल उपस्थित केला आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा वाढदिवस नागपुरात अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला। यावेळी गडकरींच्या वजनाएवढी वस्त्रतुला आणि लाडू तुला करण्यात आली। या कार्यक्रमाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुद्धा केली। गडकरी यांच्यावरील प्रेम आणि आदर सुद्धा व्यक्त केला। नदीजोड प्रकल्पांसंदर्भामध्ये प्रस्ताव मांडले। 6,800 कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहे। सिंचन संदर्भातील योजनांचा आढावा सुद्धा घेतला गेला आहे अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। डोंबिवलीमध्ये पिंपळेश्वर महादेव मंदिरासाठी 4 एकर 25 गुंठे जमीन मंदिर ट्रस्टला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। या निर्णयानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषदेसाठी शिवसेना मैदानात उतरली। राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे तर शिवसेनेकडून भरत गोगावलेचे पुत्र विकास गोगावले इच्छुक आहेत। त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेना राष्ट्रवादी आमने सामने येण्याची शक्यता आहे।